मारेगाव येथे महाआरोग्य शिबिराला गरजूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 1000 रुग्णांनी घेतला लाभ। धकाधकीच्या जीवनात अनेकांना वेगवेगळ्या आजाराने कवेत घेतले असून यावर निरोगी राहण्याची मात्रा म्हणून मारेगाव येथे येत्या 21 सप्टेंबरला शनिवार स्थानिक लोढा हॉस्पिटल प्रांगणात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या महाआरोग्य शिबिरात 1000 रुग्णांनी सहभाग नोंदवला आहे। वर्तमान स्थितीत मानवी कार्यशैली बदलत आरोग्याच्या समस्या दिवसागणिक फुगत आहे। अनेकांना अर्थव्यवस्थेमुळे उपचार करणे अवघड जात असताना वनी उपविभागात सामाजिक दातृत्वाचे धनी असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सदस्य डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या सुबक कल्पनेतून आरोग्य सदृष्टीसाठी विशेष करून मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। यात मोफत आरोग्य तपासणीसह रोग निदान, ईसीजी, रक्त तपासणी, बीएमडी तपासणी करीत प्राथमिक औषधी वितरण करण्यात आले। MGN न्यूज नेटवर्क, मनोज नवले, वनी। आज मारेगाव येथे जे शिबिर आम्ही पहिला शिबिर मुकुटबन येथे घेतला होता, दुसरा वनी आणि आज त्याचा तिसरा टप्पा होता हा मारेगाव तालुक्यासाठी होता। आज लोढा हॉस्पिटल मारेगाव येथे मोफत कर्करोग निदान शिबिर संपन्न झाले। या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यात सर्व प्रकारचे डॉक्टर्स उपलब्ध होते। तसेच रुग्णांच्या ज्या काही रक्त तपासण्या लागतात, त्यांना औषधी लागतात, ईसीजी, बीएमडी, एक्सरे हे सगळ्या गोष्टी फ्री करून देण्यात आल्या। आणि एक आरोग्य कॅम्पला मारेगाव तालुक्यातल्या प्रत्येक गावातले पेशंट आज आम्हाला इथे भेटले। सध्या सगळीकडे साथीचे आजार बळावलेले आहेत। मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल असल्यामुळे आणि खूप आतमध्ये गाव असल्यामुळे खूप रुग्णांना शहरातून डॉक्टरला दाखवणे परवडत नाही, तसेच लागणाऱ्या औषधी तपासण्या हे पण परवडत नाही। आणि हे या सगळ्या रुग्णांच्या गैरसोयी लक्षात घेऊनच वनी विधानसभा काँग्रेसने आज हा शिबिर आयोजित केला होता। आणि आज या शिबिराचं उद्घाटन माननीय माजी आमदार वामनराव कासावर साहेब यांच्या हाताने झालं। या सर्व शिबिराची प्रेरणास्थानच वामनराव कासावर साहेब होते। त्यांच्या प्रेरणेने आम्ही पूर्ण वनी विधानसभेत विविध ठिकाणी कॅम्प घेतलेले आणि रुग्णांची सेवा केलेली। या आजच्या कॅम्पमध्ये ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज भागणार आहे त्या भविष्यात आपण त्यांना अत्यंत नाममात्र शुल्कात ऑपरेशन पण करून देणार आहोत।